महिला मुक्ती दिनाचा विजय असो, विजय असो, विजय असो, विजय असो, मानवतेची बैरवानी खेळला म्हणून विमान मनूला झाला. मानवतेची बैरवानी खेळला म्हणून विमान मनूला झाला. सर्व पोर आपल्या इकडे या इकडे उभ्या. आता जे सांगितलं तर सर्वप्रथम मी माझा परिचय अगदी अल्पशा शब्दात देतो. मी आनंद बाविस्कर मेह निशान संघटनेचा संस्थापक अध्यक्ष. आज 25 डिसेंबर 2024 अर्थातच महिला मुक्ती दिन. महिला मुक्ती दिन याकरता की 25 डिसेंबर 1927ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रायगडाच्या पायथ्याशी मनुस्मृतीचं दहन केलेलं होतं. ही मनुस्मृती ज्यात महिलांना तुच्छ लेखलं गेलं, त्यांचे अधिकार हिरावून घेतले, त्यांना एकदम चुकीच्या पद्धतीची वागणूक दिलेली होती, असे कायदे त्या मनुस्मृतीमध्ये नमूद होते. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 25 डिसेंबर 1927ला मनुस्मृतीचं दहन केलं आणि त्याच अनुषंगाने आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आमच्याकरता आजही जिवंत आहे, कालही जिवंत होते आणि भविष्यातही निरंतर ते जिवंत राहतील. त्यांना कधी मरण येऊ शकणार नाही. म्हणून आज आम्ही मेह निशान संघटनेच्या वतीने 25 डिसेंबर 2024 रोजी आज रावेर तालुका तसेच विविध तालुक्यातील महिलांचे जे प्रमुख पदाधिकारी होते महिला आघाडीचे, त्यांनी आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या पायथ्याशी मनुस्मृतीचं दहन करून स्त्रीमुक्ती दिवस आज साजरा केलेला आहे. आणि जसं आपण म्हटलात की अमित शहांबद्दल आपल्याला काय म्हणायचं आहे, तर अमित शहा हे एक जबाबदार व्यक्ती आहेत आणि ह्या जबाबदार व्यक्तीने जे बेजबाबदार वक्तव्य केलं संसदेत, तर त्या संदर्भात आमच्या समाज बांधवांनी गेल्या 2-3 दिवसापूर्वीच या ठिकाणी मोर्चा काढून निषेध नोंदवलेला आहे. म्हणून मी त्याबद्दल काही जास्त बोलणार नाही, कारण की समाज बांधवांनी मोर्चा काढून निषेध नोंदवला आणि आज संघटना एक समाजाचा घटक आहे. समाज हा संघटनेपेक्षा खूप मोठा आहे. म्हणून मी आज फक्त एवढंच बोलेल की अमित शहा यांनी जे वक्तव्य केलं त्या वक्तव्याचा मी मेह निशान संघटनेच्या वतीने निषेध करतो. आणि महत्त्वाचं म्हणजे अमित शहा यांनी एक जबाबदार व्यक्ती आहेत, म्हणून थोडं शुद्धीवर राहून जे काही बोलायचं असलं ते वक्तव्य केलं पाहिजे. असं जर बेजबाबदार वक्तव्य करून वारंवार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपमानित करायचा प्रयत्न करत असाल तर हे बघा, जे एक 200 वर्षापूर्वी जो काळ होता तो लढाई झालेली शस्त्रांचा काळ होता. परंतु आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आम्हाला लोकशाही दिली, कायदा दिलेला आहे. आम्ही कायद्याच्या चौकटीत राहून आणि त्या काळीसुद्धा 200 वर्षापूर्वीसुद्धा आम्ही सर्वांना उरून पुरलेलो होतो. भीमा कोरेगाव हा शौर्य दिवस आम्ही 1 जानेवारीला साजरा करणार आहोत. आम्ही त्याची आठवण पुन्हा करून देतो की आम्ही शस्त्रांच्या काळात सुद्धा आम्ही उरून पुरलो होतो आणि हे जे लोकशाहीचा मार्ग बाबासाहेबांनी दिलेला आहे, यात सुद्धा आम्ही लोकशाही मार्गाने तुम्हाला प्रत्युत्तर देऊच. म्हणून आपण जेही वक्तव्य कराल ते विचारपूर्वक करावं एवढं सांगतो आणि या ठिकाणी थांबतो. जय भीम, जय निशान, जय कांशीराम, जय शिवराय.